वेदांत वानखेडे कोण आहे माहितीये का? एक मोठा बिझनेसमॅन आहे तो आणि आमचा होणारा रिलेटिव्ह. कसं काय जाऊन त्याला हळद लावलीस? लग्न वगैरे मोडायचंय तुला? सिरियसली तुम्ही आमचे रिलेटिव्ह आहात हे सांगताना सुद्धा लाज वाटते. ऍक्च्युली मला असं नाही वाटत, कारण काय ना, मावशी आणि सार्थक दादा आमच्यावर खूप प्रेम करतात. आणि राहिला प्रश्न तुझा, अमूल्य अमूल्य आहे मी तुला सांगू तुझं मूल्य काय? माझ्या दृष्टीने तू काहीच नाहीयेस, फक्त मोठ्या बापाची बिघडलेली मुलगी. शट अप. शट अप. फाईन. मला उलटी उत्तर देतेस ना? मी तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं ना तर नाव नाही लावणार सारिका. श्रावणी. श्रावणी कसं आहे? किंवा मग मंथरा. नाही नाही नाही, अप्सरा. नाही, एक मिनिट, मला तुझ्यासाठी नाव सुचवायचंय ना, नीट विचार करून सांगते. चल बाय. बघितलंस ना कशी दोघं जण खाली पडली ना. आपला वेदांत ना हळदीमध्ये अगदी नाहून निघाला होता. कमाल आहे पण त्या मुलीची. नाही म्हणजे वेदांतला हळद लावणं म्हणजे काय खायचं काम नाहीये. हे म्हणजे वाघाच्या गुहेत शिरण्यासारखं आहे. खरंय. वाघाच्या गुहेची किल्ली कोणी बरं दिली? नाही म्हणजे नूतन आपल्याच कोणीतरी आहे नाही का? काय नूतन बाकीच्या गोष्टी बघू. चल. तायडे, तायडे, अगं काय करतेय? मी सगळीकडे शोधत होते तुला. तायडे. काय? स्वप्नात रमलीयस? चांगलंय चांगलंय. मग मी जाऊ का इथनं? काहीतरी जा तुझा अमूल्य. कसं पकडलं बघ मी तुला. तू त्या हळद लावणाऱ्याच्या स्वप्नात रंगली होतीस ना. मी काय म्हणते, आता हळद लावून झालीच आहे तर मग आई आणि अण्णांना म्हणू का की पुढची बोलणी करून घ्या? हळद लागली नाहीये, तुझ्यामुळे लावली गेली. माझ्यामुळे? विचित्रच आहे तो. सारखं मागे मागे फिरत असतो. काहीतरी म्हणे आय एम जस्ट अ कॉल अवे. मला नाही आवडत अशी मुली. त्याचं जाऊ दे, तुझं सांग. माझं काय? मला दिसतंय तूच कोणाच्या तरी मागे लागलीये. तुझ्या मनात काहीतरी चालू आहे. कळतंय. मी मागे लागली. ते आहेच कोण मागे लागण्यासारखं? सगळे कार्टून. आणि वेदांत? जीवा होतोच. पाहिलं बरं मी. तुलाच त्याला हळद लावण्यात जास्त इंटरेस्ट होता. तो गेला उडत. गेला उडत? कुठे गेला उडत? तुझ्या मनात. दादा कुठे चाललास? एक काम आहे, मी येतो पट. बस रे, जरा बोलायचंय तुझ्याशी. मोठी मधली लहानी जी करवली तयार आहे, आधी तिला इथे घेऊन या. हो हो गुरुजी, गेलेच बोलवायला. आजकाल नवरीपेक्षा करवल्यात जास्त वेळ घेऊ लागले. आपल्या वेळेला असं काही नव्हतं की नाही नूतन ताई. मुली आजकाल छान. हो ना. काय
कुठे ठेवलाय, कुठे तो हार? आई आई शोधतोय आम्ही. तायडे तू 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 शांत हो बरं. तू काय, तू इथे बस आणि डोळे बंद कर आणि एक दीर्घ श्वास घे आणि एक्झॅक्टली ती सिच्युएशन आठव जेव्हा तू तो हार पर्स मध्ये ठेवला आणि ती नेमकी जात. मी डोळे न बंद करता पण सांगू शकते की मी तो हार त्या पर्स मध्ये ठेवून या बॅग मध्ये ठेवला होता अमूल्या. पण मग गेला कुठे? अगं पण त्या वेळेला दार कुठे बंद केलं होतं आपण? अण्णा अण्णा अण्णा, ही तर स्टोर रूम आहे. तायडे हा, अण्णांनी आपल्याला इथे का भेटायला बोलवलं असेल? अमूल्य, अगं दरवाजा बाहेरून बंद झालाय, कडी पण नाही इथे. अरे दार उघडा प्लीज, आम्ही इथे अडकलोय. आणि मग तिथे आपल्या दोघींना कोंडून ठेवलं आणि इथे इथे कोणीतरी येऊन तो हार घेऊन गेला. येस अमूल्या, तू तुझ्या डोक्याने त्याच्यात रंग भरू नको, त्यापेक्षा तुम्ही हार शोधा. काय चाललंय हे? आरती, तू असा बेजबाबदारपणा करशील असं खरंच वाटलं नव्हतं. ह्या लग्नात आल्यापासून काहीतरी गोंधळ होतोच आहे. आता रडू नकोस, त्यापेक्षा हार शोधा. चला. हा हार माझी जीत आहे आणि त्या दोघींची हार. आता मूर्खासारख्या सगळीकडे शोधत बसले असते. बरोबर आहे ना? पण माझा हार आहे, मी का कोणाला देऊ? मामाला पण कळत नाही त्या आरतीची लायकी तरी आहे का एवढा महागडा हार वापरायची. पण सारिका, हा हार तर तुझ्या मम्माने आरतीला दिला होता ना? दिला होता, तो आता भूतकाळ आहे. आता तो माझ्या हातात आहे. मग तो काय झाला? वर्तमान. करेक्ट. आणि आता भविष्य काय सांगू? त्या दोन बहिणींच्या आयुष्यात अंधार, ब्लॅकआउट. दॅट्स लाईक सारिका. आत्ता खरं मानलं तुला. क्या बात आहे. आता शोभतेसा राजसिंग बडवाईकांची मुलगी सारिका बडवाईक. आहेच. आता बघ, त्या दोघी बावळटासारख्या हार शोधत बसतील आणि मी तिकडे वेळेत पोचणार. म्हणजे मुख्य करवली कोण? मी. अँड ऑफकोर्स सार्थक माझा सख्खा भाऊ आहे, त्यामुळे मीच करवली असली पाहिजे. मामाने ना त्या दोघींना डोक्यावर बसवून ठेवलंय. काय गरज होती त्यांना करवली करायची? आता तुम्ही बघाच, त्या दोघींना तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवणार नाहीये मी. लेट्स गो. या चला. सुमन, ते काय झालंय का तुम्हाला? हा? काय एवढे घाबरल्यासारख्या बिथरल्यासारख्या का दिसते? काय झालंय का? नाही नाही, असं काहीच नाही होते. लग्नाची धावपळ, बाकी काही नाही. हो ना. धावपळीपासून असे लांब का पडताय तुम्ही? काळजी करू नका, आपल्या आरतीसाठी सुद्धा स्थळ इथेच मिळणार आपल्याला. हा, या या या. नीट धरा अंतरपाठ. तुमचं लक्ष कुठे आहे? तुम्ही दोघांनी एकमेकाला पाहिलं तरी चालेल, पण नवरा आणि नवरींनी एकमेकाला पाहायचं नसतं.
दाद्या, वहिनी खूप भारी दिसते. अमूल्य अंतर पण थोडं खाली कर ना. सांगू का? सांगू भटजील ना? छान झालं नाही लग्न? दुसऱ्यांच्या लग्नात पण एक मजा असते नाही? तुम्ही मोठी करवली, तुमचंही काही ठरलंय का? नाही, नसेलच ठरलं. माझं पण नाही ठरलंय. हल्ली काय ना ते लग्नाआधी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, पण मी त्यातला नाहीये. तुम्ही? मी? तुम्हाला संकोच नाही वाटत का असले प्रश्न विचारायला? नाही नाही, संकोच वाटला ना. तुम्ही एवढ्या सुंदर दिसता म्हणून प्रश्न पडला. हल्ली मुलं खूप मागे लागतात, फसवतात, पण मी त्यातला नाहीये. जेन्युनली. आणि तुम्ही? मी? एक्सक्यूज मी, तुम्ही मला काही विचारलं का? मी काय या सगळ्या गोंगाटामध्ये ना तुमचा प्रश्न नीट ऐकू नाही आला. काय काय विचारलं तुम्ही? नाही, तुम्ही नागपूरमध्येच राहता ना? हो, माझा जन्म इथला वराडातलाच. ओके. कारंजा लाड ऐकलंय तुम्ही? म्हणजे माहित असेल तुम्हाला? नाही. माझं काय म्हणजे इथे नागपूरमध्येच मेडिकलला शिक्षण झालं माझं, त्यामुळे मग क्लिनिक सुद्धा इथेच टाकलं मी. ओके. या म्हणजे कधी काही तब्येत वगैरे बरी नसेल तुमची तर या. नाही, पैशांवरती डोळा ठेवणारा डॉक्टर नाही आम्ही. 70 रुपये घेत. हो, या सहकुटुंब. म्हणजे काही साथ वगैरे आली तर सहकुटुंब, नाहीतर मग एकटेच. काय? हो हो हो. बाकी आलोच. 56, 57, 58, 59, 60. 10 मिनिट झाले. हाय. शोधतीये. शोधतेस? कुठे? इथे? इथे लपवलाय? सारिका, काय बोलतीये तू? अगं बहिणी आहोत आम्ही तुझ्या. येऊ प्लीज प्लीज. एवढ्या लो स्टेटसच्या बहिणी? नो वे. ठीक आहे, मला कळलंय तुला फक्त आमचा अपमान करायचा आहे, हो ना? अगं सार्थक दादा तुझा सख्खा भाऊ आहे. आम्ही त्याच्या लग्नात आलोय. अगं आमचा नाही, किमान त्याचा तरी विचार कर. तुला हार हवाय ना? मला मला फक्त थोडा वेळ दे, मी तुला शोधून देते तुझा. नाही 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 नाही, तुझं टाइम लिमिट ऑलरेडी संपलंय. 10 मिनिटं झाली आहेत, त्यामुळे आता चल मंडपात भेटू. अगं सारिका, निदान लग्न होऊन जाऊ दे ना. मुलीकडचे पाहुणे जाऊ दे, मग तुला जो धिंगाणा घालायचा आहे ना तो घाल. आणि मी तुला प्रॉमिस करते, तरी तो हार नाही सापडला ना तर मी स्वतः नोकरी करून पैसे साठवून तुला तो हार घेऊन दे. व्हॉट? नो वे. प्लीज सारिका, प्लीज प्लीज माझा ऐक. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की नोकरी करून तुम्हाला सेम तसाच नेकलेस परत विकत घेऊन देशील? ठीक आहे, तुला नोकरी लागली, किती पगार मिळेल? 20,000 महिन्याला. म्हणजे वर्षाचे झाले 2,40,000. राईट? अमूल्या, तू तुझ्या अण्णांनी, तुझ्या आईने आणि तुझ्या ताईने मिळून वर्षभराची बचत केली ना, तरी तुम्ही माझ्या हाराचे पैसे परत देऊ शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. सारिका, कसं आहे ना, माझे पप्पा मला प्रत्येक बर्थडेला खूप महागडे गिफ्ट देतात.
पण प्रत्येकाने आपली ऐपत ओळखून राहायचं असतं ना. माझ्या मामाला ना तुमच्यावर कीव आली होती आणि म्हणून तो हार तिने तुम्हाला दिला होता. पण जर तुम्हाला सांभाळता येणार नव्हता तर तसं सांगायचं ना तेव्हाच नको म्हणायचं. का घेतलात? नाही ते काही मला माहित नाही. मला माझा तोच नेकलेस परत हवाय. ठीक आहे, मी तुला तोच हार शोधून देत. तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. फक्त ना लग्न घरात तू गोंधळ घालू नकोस. सारिका, खूप मोठमोठी लोक आलेली आहेत लग्नाला. हे बघ, तू आमचा विचार करूच नकोस, पण तुझ्या भावाचा, तुझ्या वहिनीचा, तुझ्या पप्पांच्या आलेल्या गेस्टचा, ह्यांचा तरी विचार कर. अगं, ह्या सगळ्यांसमोर आपल्या घरच्यांचा तमाशा झाला तर काय वाटेल दादा वहिनींना? ठीक ठीक आहे, मी करेन विचार. पण माझी एक अट आहे. तू मंडपात सगळ्यांसमोर माझी पाय धरून माफी मागायची. इथे एकटी बसून रडतीयस? चल चल तिकडे मंडपात सगळ्यांसमोर रडवते तुला. चल. नाही 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 नाही, एक मिनिट. याला हळद लाव, त्याच्याशी दोस्ती कर, सतत पुढे पुढे कर. काय झालं या सगळ्याचं? ओव्हर. सारिका, संपलं? मी म्हणजे माज उतरला का? तोंड वर करून मला सांगत होतीस आपल्या भावाचं लग्न आहे, प्लीज शांत राहा, गोंधळ करू नकोस. नाही केला मी गोंधळ. विचार का? विचार ना. सारिका, मी सांगते का? मी सांगते. कारण अमूल्या माझ्या भावाचं लग्न आहे. कोणाच्या? माझ्या. त्याच्या लग्नात मी काहीच गोंधळ करणार नव्हते, पण आता त्याचं लग्न सुरळीतपणे पार पडलं. आता मी खरा तमाशा सुरू करणार. म्हणजे तू मला ब्लॅकमेल करत होतीस? नाही 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 नाही, वेडीस का? आता करेन. काय झालं? मला चॅलेंज केलं होतंस ना? काय उतरला सगळा माज? अमूल्या, जे काही मी आता केलंय ना, ती फक्त एक झलक होती. खरा गेम तर आता सुरू होणार आहे. कुठे माझा नेकलेस? सांगितलं ना तुला, सापडत नाहीये. ते ऐकलंय मी. नेकलेस कुठे लपवून ठेवलायस? आम्ही तो नेकलेस लपवलेला नाहीये. का लपवू आम्ही? कारण तुमची ऐपत नाहीये. हे बघ, मला आत्ताच्या आत्ता तो नेकलेस हवाय. आणि जर तू तो देणार नसशील तर सगळ्यांसमोर माझे पाय धर आणि माफी माग. नाहीतर तुला कळेलच ही सारिका बडवाई काय चीज आहे ते. कॉंग्रॅच्युलेशन. मी कराटे चॅम्पियन आहे. माझ्या बहिणीला सासूरवास झाला तर सगळ्यात आधी प्रसाद तुला मिळणार आहे. तुझ्या समोर आता सगळ्यात महत्वाचं चॅलेंज आहे. याला रडवायचंय. Don't cry. आणि तू काय दिल्लीला नाही जातेस?
रोज भेटू आपण हा? आणि तुला रडताना पाहिलं की मलाही रडायला येतं, यू नो ना. आणि तुझ्या दादाला रडताना सगळ्यांनी पाहिलं तर काय होईल? ब्रेकिंग न्यूज. अद्याप रड तू, होऊ दे ब्रेकिंग न्यूज. हे सुमन, अहो तो हार सापडत नाही हे खरंय, पण आम्ही तिघींनी खूप शोधलाय. ऐकलत ना तुम्ही दोघांनी? आणि मावशी मानलं ग तुला, खरंच साळसूतपणाचा आणून का होईना सगळ्यांसमोर कबूल केलंस तू. वाव. पण एक मिनिट, हे सगळं तू पोलीस आल्यानंतरच का कबूल केलंस? नाही म्हणजे तू मला आधी पण सांगू शकली असतीस ना. एवढा वेळ का वाया घालवलास? आधी का नाही सांगितलंस? आणि या सगळ्याच्या मागे ती अमूल्य आहे हे मला माहितीये. कुठे आहे ती? हा, कुठे आहे अमूल्य? कुठे आहे? कारण मला माहितीये की हे सगळं तिने. वाव. स्पीक ऑफ द डेव्हिल अँड द डेव्हिल इज हिअर. एव्हरीवन, विचारा ना, हिला सगळं माहितीये. कारण मला माहितीये की हिनीच हार गायब केलाय, हिनीच चोरलाय तो. पप्पांनी मला जो हार गिफ्ट केला होता, आय एम डॅम शुअर की तो हार हिनीच चोरलाय. बस बस बस, माझी सहनशक्ती संपायला लागली आता. राजसिंगी, काय चाललंय? तुम्ही या घरचे मोठे आहात ना, तुम्ही कोणीच काही बोलत नाही. हा, अमूल्या, काय हे काय प्रकरण आहे? मला कळणार आहे का? काय चाललंय हे? अण्णा, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? मी नाही मारणार. माझ्या आई आणि अण्णांचे संस्कार आहेत माझ्यावर. आणि चोर कोण आहे हे तुलाही चांगलंच माहितीये आणि मलाही. ए, तुला माहितीये ना, लग्नात बघ दोन्ही कुटुंब सोबत बसून लग्नाचा व्हिडिओ बघतात. अगं त्यात आपण हा व्हिडिओ दाखवूया ना. बघू दे मग, सगळ्यांना बघू दे की कशी आहे सारिका बडवाईक. अमूल्य, प्लीज काय करू नकोस प्लीज. हे बघ, रडू नकोस प्लीज, रडू नकोस. आपण दोघी खाली जाऊ आणि सगळ्यांना एक स्टोरी सांगू. हाच आता बेस्ट फ्रेंड्स. चल सारिका, अगं चल, पोलीस वाट बघताय. ऍक्च्युली एक गैरसमज झाला होता. पण आम्ही दोघी बोललो आता, सो इट्स फाईन.
म्हणजे आम्ही दोघींनी बोलून सॉर्ट केल्यात गोष्टी, त्यामुळे आता ओके आहे सगळं. तुम्ही जाऊ शकता. म्हणजे त्या चोरीच्या कंप्लेंटचं काय? साहेब बोलू शकतो? तुम्हाला मस्करी वाटते काय? फोन केला आणि आता म्हणताय गैरसमज दूर झाला म्हणून? आम्ही काय इथे लग्नामध्ये जेवायला आलो होतो? पोलिसांचं काम आहे, समोर केस आली की तिचा उलगडा झालाच पाहिजे. मला खरं खरं सांगा, ही काय भानगड आहे? सर एक मिनिट. अगं सांग सारिका. अगं तेच नाही, सगळेच वाट बघताय. सांग. सगळं काही खरं खरं सांगा आणि न रडता सांग. म्हणजे मम्मानी त्या दोघींना हार दिला होता हे खरं आहे, पण नंतर अमूल्याने मला तो परत दिला होता. हो म्हणजे माझ्या लक्षात नाही राहिलं, पण आता तीच आठवण करून दिली मला अमूल्याने. तेव्हा आठवलं मला की हार माझ्याकडेच आहे. पण काय काय नेमकं झालं काय होतं? त्याने आता काय फरक पडणार आहे? अपमानाची बोच कमी होणार आहे का? आई तू शांत हो बरं. हे बघ आपण घरी जाऊया, मग बोलूया. मी सांगते सगळं. बर ठीक आहे, तू म्हणशील तसं. पण एक बोलू आता? बोला. मला ना तुम्हा दोघींचा एक खूप अभिमान वाटतोय. आणि आपल्याकडे काही फारसा पैसा नाही, त्यांचे एवढे मोठे नाही होत आपण. पण आज मी माझ्या दोन्ही मुलींच्या मनाचा मोठेपणा बघितला. थँक्स अण्णा. चला निघूया, आणखीन उशीर नको व्हायला. आई तू का रडतीयस? अगं सारिकाला आपला अपमान करायचा होता, पण ती झाली का यशस्वी? नाही ना. ताईकडे तिच्या मुलीकडे आहेत खूप दागिने, पण मी कधी गेले होते का स्वतःहून मागायला? कधीही कुणाही समोर हात पसरलेले नाहीयेत. आपल्या मुलींवरही हेच संस्कार केले ना हो आपण. अर्थात या दोघी नाहीच म्हणत होत्या, पण ताई आग्रह करून करून दिला की अगदी छान दिसेल आरतीला म्हणून, आणि तो हारच निमित्त झाला. लग्नात चोर ठरलो ना आपण. हो हो हो, शांत व्हा शांत व्हा. हे बघा, जे झालं ते खूप वाईट झालंय, पण आपल्या अमूल्याने सिद्ध केलं ना की सारिका खोटं बोलत होती. मला सांगा, तोंड कशी कोण पडली? तुम्हीच सांगा. मान्य आहे मला, पण मला सांगा, जितकी तोंड तितक्या गोष्टी. आरतीचं लग्न व्हायचंय अजून, आता नातेवाईकांमध्ये चर्चा होणार. लोकांना काय एक आयता विषयच मिळालाय, त्याला तिखट मीठ मसाला लावून सगळीकडे पसरवणार. नाव कुणाचं खराब झालं? आपल्या मुलीचं ना. आई असं काहीही नाही होणार.
आम्ही काय आहोत ना हे आम्हाला माहिती, आमच्या आई वडिलांना माहिती. मग जी लोक असल्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवून आमचं नाव खराब करतील किंवा आमची किंमत करणार नाही, अशांची नातं जोडायचं तरी कशाला आहे आपल्याला? करेक्ट, अगदी बरोबर बोलतेस तू. ए, मी काय म्हणते, हा व्हिडिओ आपण आपल्या फॅमिली ग्रुपवर शेअर करूयात का? अमूल्या, सगळ्यांची हात जोडून माफी माग. सॉरी. माझा अपमान झाला त्याचा कोणाला काहीच नाही, सगळ्यांना तिचंच कौतुक. माझ्या भावाच्या लग्नात मलाच इम्पॉर्टन्स नाही. No. सारिका, हे सगळं काय आहे? घरात पाहुणे आहेत, घरात नवीन सून आली, त्याचं काही नाही, नुसता गोंधळ घालायचा. तू जो आता गोंधळ घातलायस ना, त्याचा आवाज खालपर्यंत येतोय. आणि काय ग, लग्नात जेवढा गोंधळ घातलास तेवढा पुरला नाही म्हणून ही तोडफोड केलीस? काय नाही, अति लाड झाले तुझे, अति लाड. चार चौघात कसं वागायचं याचं जरा सुद्धा भान नाहीये तुला. हार काय लपवतेस, पोलिसांना काय बोलवतेस? शी, हे सगळं वागताना तुला जरा पण भान राहिलं नाही की बडवाईकांचं नाव किती खराब होईल. लोक काय म्हणतील? बडवाईकांनी मुलीवर काही संस्कारच केले नाहीयेत. बस, मी तिला समजवलंय, यानंतर तिच्याकडून अशी चूक पुन्हा घडणार नाही. पण तुम्ही चार चौघात तिचा अपमान करत जाऊ नका, कळलं? झालं, आता तर काय मी पुढे बोलूच शकत नाही. अति लाडावून ठेवलंय तुम्ही तिला. नाही, पण मी एक गोष्ट मात्र नक्की सांगे ना, जोपर्यंत ही सुमनची आणि तिच्या मुलींची माफी मागत नाहीये ना, तोपर्यंत मी हिच्याशी एकही शब्द बोलणार नाहीये, सांगून ठेवते. मी त्यांची माफी, माय फुट. बघितलं ताई कसं करते? तुम्ही दोघेही जरा शांत राहा. हो, पण मी बस. घे, मी म्हणतोय ना, घे. तुला विक्रांतशी लग्न करायचंय ना? हो. मग आता ही माझी जबाबदारी आहे की तुझं लग्न विक्रांत बरोबरच होईल. पण त्याआधी मी सांगेन तसंच तुला वागावं लागेल. पप्पा, तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. गुड. मग आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात आधी राग गिळून टाक.
काय रे, काय बघत होतास आणि मला बघून असा दचकलास का? सेन्सेक्स आत्ता मार्केट अपडेट्स आजचे. विक्रांत, तू डिटेक्टिव्ह व्हायला पाहिजे. सतत नजर शातीर चोर पर. आणि तू सुधारला पाहिजेस. दादा, सुधारण्यासाठी बिघडलोय का मी? सतत मुलींचा विचार करत असतोस. हे बिघडणं नाही तर काय आहे? अच्छा, ह्याला बिघडणं म्हणतात. मग मला आवडेल तू कधी बिघडतोयस ते बघायला. चान्सच नाही. माझ्या आयुष्यात मुलींसाठी जागाच नाही. बरं मला सांग, ती सारिका आहे ना, त्या सार्थकची बहीण, तिने काय गोंधळ घातला होता लग्नात? आणि ती AK-47 मुलगी, ती नेहमी बडबड करत असते. ती रडत का होती? आणि नेमकं असं झालं काय की ती सारिका त्या बडबडीला सॉरी म्हणाली. अरे वा दादा, मुलींमध्ये इंटरेस्ट घेतोयस तर. हे नाही बरं, आपल्या आद्याच्या लग्नात गोंधळ झाला होता म्हणून मी असं म्हणतोय. आणि ती बडबडी माहिती आहे ना, नेहमीच गोंधळ घालत असते. अच्छा, तिच्यात इंटरेस्ट आहे का तुला? विक्रांत, यू शट अप. अरे मला कसं माहिती असणार आहे? ते म्हणजे मुलींमधला विषय आहे ना, वाद मिटवला असेल त्यांनी. सोड ना तू, गर्ल्स टॉक असेल. ओके, यू कॅरी ऑन. चेक करतोय. आई, असं अजिबात नाही हा. दोन्ही भावांचे स्वभाव खूप वेगळे आहेत. तो मोठा आहे ना वेदांत, त्याला खूप माज आहे हा श्रीमंतीचा. त्याचं तर मी नावच ठेवलंय चिवा. चिवा? चिडकं वानर. नाही, एक मिनिट. हे बघ अमूल्य, ही आपल्या हाताची पाची बोट सारखी आहेत का? नाहीत ना? मग तशीच एका घरातली दोन मुलं सारखी कशी काय असू शकतात? आता तू आणि आरती, तुम्ही दोघे किती वेगवेगळे आहात मला सांग. आहात ना? कुठल्याही माणसाविषयी ना असं लगेच मत ठरवून मोकळं नाही व्हायचं. माणसाला समजून घेतलं पाहिजे. हा चांगला, तो वाईट, अशांत, तो तापट, असं इतकं सोपं वर्गीकरण करू नये कधी. काय माणसं आहेत ना, माणसं हळूहळू उकलत जातात, उलगडत जातात. आता तू म्हणतेस तसं, तू वेदांत वानखेडे, तसं तो राग, माज. आपल्याला काय माहिती, कदाचित त्याने त्याच्या चेहऱ्यावर धारण केलेला मुखवटा असू शकतो, नाही का? खरंच असा असेल तो वेदांत वानखेडे? वेदांत, इकडे बस बस बस, इकडे. अरे लग्नाच्या धावपळीमध्ये तुझ्याशी नीट गप्पाही मारता आल्या नाही. आद्याच्या लग्नामध्ये मी काही फोटो काढले होते, ते पोस्ट करणार आहे, तुला दाखवत. हे बघ आजी, तुला पण चस्का लागला सोशल मीडियाचा? म्हणजे काय, तुला माहितीये का, मी तर रील सुद्धा करायला लागलीय. सर, ते अँड्रू सर आहे ना? अँड्रू? हा तेच ते. सर, आपली मराठी नावं बघा ना किती सोपी असतात. म्हणजे बघा ना, प्रताप, विजय, वेताळ, पक्या. कम टू द पॉइंट. हा सर, पॉइंट बद्दलच मी सांगत होतो. सर, मी सगळ्यांना ब्रीफिंग्स दिल्या. तुम्ही किती वेळ थांबणार आहे त्याबद्दल मी सगळ्यांना माहिती दिलेली आहे. पण सर, मला एक कळत नाहीये, आपण सगळ्यांना भेटायला आपल्या ऑफिसला बोलवतो, मग आपण आज इथं का आलोय? ओके, सो आता मी तुझ्याशी डिस्कस करून सगळं प्लॅन केलं पाहिजे. नाही सर, सॉरी सर. विजय, त्या अँड्रूच्या केबिन मध्ये ना मी एकटा जाईन, तू बाहेरच थांब. उगाच त्याने तुझं एक चुकीचं इंग्लिश ऐकलं तर. येस सर. म्हणजे नो सर. हा, म्हणजे मी तुमच्या सोबत येतो म्हणून यस. आणि काय बोलतोय मी सर, मी आतमध्ये येत नाही तुमच्यासोबत. ठीक आहे विजय, आपले बाबा जर मित्र नसते ना
तर मी तुला नसतं रे सहन केलं. हो, पॅटर्नल फ्रेंडशिप सर. तुझ्यासाठी ना एक मास्क बनवायचा आहे मला. मास्क? कशाला? एक असा मास्क त्यातनं हे चुकीचं इंग्लिश बाहेरच पडत नाही. बरोबर. विजय सर काय बोलतोय तुम्ही? सर यू आफ्टर. इट्स आफ्टर यू. हा सर, तेच ते. एक्सक्यूज मी, आज माझा इंटरव्ह्यू आहे. ओके, जस्ट अ मिनिट मॅम. हा, इथे सही करा. थँक्यू. वेलकम सर, प्लीज कम. हा रंग आवडेल का तिला? I guess this one. प्रेमात पडलायस तू विक्रांत. Hi Vedant. Hello. Please come. Be seated. Yes, please. Thanks. सॉरी, मी USA ला गेलो होतो त्यामुळे तुमच्या बहिणीच्या लग्नाला नाही येऊ शकलो. लग्नाला येण्याचा किंवा नाही येण्याचा आपल्या प्रोफेशनल रिलेशनशिपशी काही संबंध नाहीये. सो इट्स ओके. मला हेच उत्तर अपेक्षित होतं. थँक्यू अँड लेट्स स्टार्ट. ऑफकोर्स. हिअर यू गो. Vedant, I'm actually quite excited about this joint venture. वेदांत लॉजिस्टिक्स ही पार्टनरशिपचं प्रपोजल तुम्ही आम्हाला दिले ही खरं म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ऑब्विसली सर. माझं मार्केटिंग, माझं प्लॅनिंग आणि तुमचा अनुभव. ऍब्सोल्युटली करेक्ट. या. आणि या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करूनच मी असं ठरवलंय की 60-40 रेशो मध्ये काम करूया. परफेक्ट. 60-40 वर्क्स फॉर मी. 60 आमचे आणि 40 तुमचे. व्हॉट? 60 तुमचे आणि 40 आमचे. येस. अँड्रू, डू यू नो व्हॉट यू आर सेइंग? ओके सर. अमूल्य तुंपलवार. हा, तुम्हाला बोलवलंय. ऑल द बेस्ट. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. ओ गॉड, देवाच्याही मनात हेच आहे की माझी आणि विक्रांतची भेट व्हावी. देवा, हा अमूल्याचा पहिला इंटरव्ह्यू.
खूप तयारी केली आहे ती. प्लीज तिला यश मिळू दे. हृदयात तू, श्वासात तू, आरती सगळीकडे तूच. कुठे गायब झाला हा? इकडे बघूयात. सर मला असं वाटतं की प्रत्येकाला आपले स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहीत असतात, पण आपल्या विकनेसेसला आपली स्ट्रेंथ बनवणं, नवीन गोष्ट शिकणं हे जास्त महत्वाचं. मग गेल्या 2 वर्षात तुम्ही नवीन काय शिकला? सर खरं तर ही गोष्ट मी कुणालाच सांगू नये असं माझ्या घरच्यांनी मला बजावलंय, पण तरीही आज सांगते. सर ऍक्च्युली ना मला बायोलॉजी घ्यायचं होतं. हो, पण मला रक्ताची खूप भीती वाटते. म्हणजे मला फोबियाच आहे, हेमोफोबिया. मग ह्यामुळे व्हायचं असं की मी अण्णांच्या क्लिनिकला कधी जातच नव्हते. अण्णा म्हणजे माझे वडील. पण सर कोविडच्या काळामध्ये मी माझ्या ह्या विकनेसवर खूप चांगल्या प्रमाणात विजय. मम्मा, हे असं उपाशी राहून काय होणार आहे? तू सकाळपासून बाहेर नाही पडलीस, आमच्याशी सुद्धा नाही बोललीस. मग आद्याला पण टेन्शन आलंय. मम्मा तुम्ही प्लीज टेन्शन नका ना घेऊ. चूक आपली आहे, वाईट वाटणं स्वाभाविकच आहे. पण त्याच गोष्टी आठवून काय उपयोग होणार आहे सांग ना तूच. मी काय करू सार्थक, तूच सांग ना. सारिकाच्या अशा वागण्याने सुमन किती दुखावले गेले माहितीये. ती माझ्याशी बोलतही नाहीये, माझे कॉल्सही घेत नाहीये. अरे आपण लांबच्या नातेवाईकांना पण असं ट्रीट नाही करत रे, त्यांच्याशी पण असं नाही बोलत. बडवाईकांच्या घरी कोणी आलंय आणि असं त्याचा अपमान झालाय असं कधीच नाही झालंय. सारिका त्यांचा इतका रागराग का करते मला खरंच कळत नाहीये. मम्मा झालं ते खूप वाईट झालं, पण आता आपल्याला यावर सोल्युशन काढायला हवं ना. म्हणजे मी फारसं कोणाला ओळखत नाही इकडे, पण सगळ्यांनीच बघितलं ना की चूक त्यांची नव्हती. चूक सारिकाचीच आहे. पण मग आता काय करायचं? मी आणि सार्थक आम्ही जाऊन त्यांची उद्या माफी मागतो आणि आपल्या सगळ्यांच्याच वतीने, सारिकाच्या वतीने पण. जाऊ ना आम्ही दोघं. लांब श्वास घे, रिलॅक्स हो ना. तू मांडी घाल, तू असा नको बसूस. मांडी घाल आधी. आता मोठा श्वास घे. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. मोबाईल द्या ना तुमचा. बघ माझ्या फोनला रेंज नाहीये. हे बघ, पण तू टेन्शन नको घेऊ. अरे एव्हाना खाली कळलं असेलच ना की लिफ्ट अडकलीये, येतील ते लोक. पण मला काय वाटतं की म्हणजे विचार कर ना तू पण की आपण दोघं असे लिफ्ट मध्ये का अडकलो असो. म्हणजे योगायोग उगाच घडत नसतात. मला काय वाटतंय सांगू का,
देवाने तुम्हाला संधी दिली असेल मला सॉरी म्हणण्याची. त्या दिवशी चोरीचा आरोप केला होता ना माझ्यावर. चला आता पटकन तुम्ही मला सॉरी म्हणा. हे बघ ऐक ना, तू स्वतःला ना डिस्ट्रॅक्ट कर म्हणजे तुला बरं वाटेल. हे बघ कोणीतरी लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न करतंय. शट अप. बघ खरंच आवाज येतोय, ऐक. हेल्प हेल्प हेल्प. तुम्हाला माहितीये की आज मी ऑफिसमध्ये का आले होते? आज आहे ना माझा इथे इंटरव्ह्यू होता आणि मस्त गेला इंटरव्ह्यू, छानच गेला. त्यांनी मला ऑफिस असिस्टंटचा जॉब सुद्धा ऑफर केला. भारी ना. मी काय म्हणते की आज आपल्या दोघांकडे वेळ आहे तर मग तू म्हण ना सॉरी, मागचं सगळं क्लिअर होऊन जाईल आपलं. नो वे, मी कधीच कोणाला सॉरी म्हणत नाही. बडवाई कन्हैयाला आजही लेट होणार आहे. मला वाटलं मुलाचं लग्न झालंय तर 4-5 दिवस तरी थांबतील घरी. मम्मा, पप्पांच्या मागे खूप काम असतात ग. हो तेही आहेच म्हणा. मम्मा प्लीज, मी दादा आणि वहिनीसोबत जाते ना ग माफी मागायला. हे बघ मला माहितीये मी खूप मोठी चूक केली मम्मा, पण आता मला कळतंय मी त्यांचा असा अपमान करायला नको होता. हे बघ मला माहितीये मी गाढवपणा केलाय मम्मा. मला पप्पांनी पण तेच समजावलं, पण आता मला खरंच कळलंय. प्लीज प्लीज मला जाऊ दे ना. हे बघ चूक मी केली ना, मग माझ्या वतीने दादा आणि वहिनीने का म्हणून माफी मागायची? हा प्लीज मम्मा, मला प्लीज परमिशन दे ना जायची. ग्रेट. मी आजच सगळे अरेंजमेंट्स करतो. येस, थँक्यू दादा. थँक्यू सो मच वेदांत. जाताला विजयला सांगा काय हवं नको ते. ओके. येस. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, तुमच्या स्टाफला सांगा माझ्या स्टाफशी इंटरॅक्ट करायचं नाही. सी आद्या, तू गैरसमज नको करून घेऊस, पण माझा कॉलेजपासूनचा एक्सपिरियन्स आहे. अत्यंत हुशार मुलं मुलींकडे अट्रॅक्ट होतात, त्यांचे प्रोजेक्ट्स करतात. त्या मुली काय A ग्रेड घेऊन पुढे जातात, पण ही मुलं 80 केटीवर 80 केटी, आणि तोवर त्या मुली सेटल पण झालेल्या असतात. सी वन्स अगेन, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. माझा स्टाफ ऑफिसच्या बाहेर काय करतो याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये, पण इथे फोकस ऑन वर्क. इमोशन्सला जागा नाहीये. क्लिअर? येस. हो हो, मी सांगेन माझ्या स्टाफला. कोणीही तुझ्या स्टाफला डिस्टर्ब करणार नाही. मी बोर्डच लावेन तसा. दादा, आम्ही लवकरात लवकर दुसऱ्या ऑफिसची व्यवस्था करू. आणि हो, स्टाफ अपॉइंट करायला पण आम्हाला तुझी हेल्प लागणार आहे. हा तुझ्यासाठी काही केव्हाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्स. झालं तर मग तेवढंच इम्पॉर्टंट असतं. रे आता पटकन ती असाइनमेंट पूर्ण करून पाठव. बाय. आई, मला ना ताईसारखी टीचर हवी होती बायोलॉजीसाठी, म्हणजे मला भीतीच वाटली नसती. अगं तिचं नुसतं ऐकून सुद्धा मला स्टॅट्सचं ना निम्म यायला लागलं. हो, मग माझं ऐकून स्वयंपाक नाही यायला लागला तो. गरजेपुरता येतो. हा मला येतो. मग जा बघ. हा आरती, त्या लग्नाच्या वेबसाईट्स असतात ना, त्याच्यावर नाव नोंदव ना तुझं. वेबसाईट वगैरे आई, ताई बघा कोण आलंय.
तुम्ही दोघं अचानक? आत येऊ ना? हो हो या ना. अरे तू आधी फोन तरी करायचास. आद्या आपल्याकडे पहिल्यांदा येतेय. नाही, मला वाटलं अजून राग गेला नसेल. दाद्या, अरे तुझ्यावर कधी कोणी रागवू शकतं का? वहिनी तू ये आत. तुझ्या मागे मागे तो येईलच. सुखी रहा. या. अरे तुम्ही कधी आलात? कसे आहात? अरे असू दे बापरे. अरे काय अष्टपुत्र सौभाग्यवती सारखे आशीर्वाद आता बाद झालेत. काय आशीर्वाद काय देऊ तुम्हाला? बर छान सुखात राहा. बसा 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 बसा. अण्णा 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 मी चुकले. प्लीज मला माफ करा. मला माहिती आहे माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली. अण्णा प्लीज मी पाया पडते. बस. आणि माफी ही बोलून नाही कृतीतून मागायची असते. असो बस 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 बस. ए अमूल्य हे घे, तोंड गोड कर सगळ्यांचं. पेढे वाट. अण्णा मिठाई? काही स्पेशल न्यूज आहे का? हो हो म्हणजे काय ब्रेकिंग न्यूज आहे. गणपतला मुलगा झालाय. अरे वा. त्यानेच दिलेत ते पेढे. वाट सगळ्यांना वाट. तायडे 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 तुझ्यासाठी स्थळ आलं. मी तुझ्यासाठी खूप 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 खुश आहे. तायडे तू खुश आहेस ना? अगं लाजतीयस काय? तायडे आधी मुलगा घरी येईल, तुला बघेल आणि मग माझी ताई हळूच गालातल्या गालात हसेल आणि मग तो तुला विचारेल तुला सगळ्यात जास्त काय आवडतं. तू म्हणशील मला मला अमूल्य. करेक्ट आन्सर होतं ना? पण तायडे तूही त्याला 4 प्रश्न विचारा नाही तर बसशील गप्प. अशा वेळेस गप्प नाही राहायचं, बिनधास्त विचारायचं. तू मला सांग, मी तुला प्रश्न काढून देते. हा हे बघ, त्याला तू आवडणारे हे नक्की, तो तुला होकार देणारे हे पण नक्की. पण तरी आधी तू थोडा भाव खा, जरा वेळ घे आणि मग जाऊन तुझा होकार कळव. काय ग तायडे, मी एकटीच बडबड करतेय, तू काहीच बोलत नाहीयेस. कसला विचार करतेयस? अरे देवा, ज्या कामासाठी आले होते ते तर विसरलेच मी. अगं आईने आपल्याला खाली बोलवलंय, ते दादा आणि वहिनी बसलेत ना. आई म्हणालीये ते पहिल्यांदा आपल्या घरी आलेत ना, तर आपल्याला त्यांच्यासाठी सागर संगीत स्वयंपाक करायचा आहे. चल. तायडे अगं आत्तापासून काय टेन्शन घेतेयस? हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. त्याला तू आवडशील पण, आणि मी माझ्या होणाऱ्या जिजूला खूप छळेन. पण मला आवडेल का तू?
चल. हॅलो. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. हो बरं चालेल ना. हा हो हो हो. वाव. एकदा का आरतीचं लग्न झालं मग विक्रांत फक्त माझा. ये इकडे. काय झालं अमूल्या? मला तुला काहीतरी विचारायचं. मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचं. मला माहितीये तुला काय सांगायचंय. तुला बघायला येणार आहे. टेन्शन आलंय. लग्नानंतर मुलींची लाईफ कशी बदलते हेच ना. तायडे, मी तुला बऱ्याच वेळपासून बघतीये. तू कसले तरी विचारतेस. आता आपण सगळे गप्पा मारत होतो तेव्हाही तुझं लक्ष नव्हतं. हे बघ, तुझ्याकडे बघून ना स्पष्ट कळतं की तू फक्त तिथे बसून होतीस पण आमच्या सोबत नव्हतीस. बरोबर? अगं हो नाही काहीतरी बोल. काय बोलू? हे बघ, आधी तू रिलॅक्स. आई खूप उपास करतेय तुझ्यासाठी. तिच्या प्रयत्नांना ना डेफिनेटली यश येईल. तुला तो आवडेल, त्याला तू आवडशील, मग काय झटपट तुमचं लग्न होईल. तायडे, उद्या तुला बघायला आल्यावर असं सिरियस चेहरा करणार आहेस का तू? चल आता मला पटकन हसून दाखव. अगं काय हे असं खोटं खोटं नाही. हा खरं खरं हसून दाखव. मला खात्री आहे तायडे, तुझा हे स्माइल बघून ना तो तुझ्यावर 100% लट्टू होणार. देवा, काय झालं यार? अरे यार, कालच रिझर्वला लागली होती गाडी. आता उशीर होणार आज. अरे सरक. परत हीच मूर्ख कुपची. आलाच बोका समोर. तुम्ही काय श्रीमंत माणसाच्या गाडी खाली येऊन जीव द्यायचं ठरवलंय? सतत आपला कारल्याचा ज्यूस पिऊन आल्यासारखा चेहरा. देवा, हे असले बोके मोकाट नको सोडूस तू. दुसऱ्यांचा दिवस खराब जातो. तुमचा दिवस माझा खराब होतो तुम्हाला बघितलं की. ऍक्सिडेंट काय, नारळ काय. हे बघा, उगं वाद नका घालू. हा, मी एक शिट्टी वाजवली ना तर इथे माणसं गोळा होती त्या दिवशी सारी. लक्षात आहे ना? स्वतः माझ्या गाडी खाली आलात आणि मला धमकी देताय. मी गाडी खाली नाही आले. मी इथे एक माझ्या गाडीचा फोटो काढत होते आणि मी ते लिफ्ट मागत होते. लिफ्ट? आणि तुम्हाला कोण देणार? काय ना मिस्टर वानखेडे, नागपूरमध्ये लिफ्टला न घाबरणारी माणसं आहेत. लिफ्ट नाही, एलिव्हेटर. माहितीये मला. मला प्लीज सांगता का की मी असं लिफ्ट म्हणजे असं म्हणू शकते का? मग मी इथे पण एलिव्हेटर घेऊ. सरकार नाही, ऐका ना, मी खरंच जेन्युअनली विचारते. असं काय करताय? मला मदत करा ना. बघा तुम्ही. अहो आता माझी इंग्रजी काय तुमच्या एवढी चांगली नाही ना, तर प्लीज एवढी हेल्प करा ना. अरे राग आला वाटतं. काय हो?
पर्सनल डील बद्दल बोलायचं होतं. ऍक्च्युली लग्नातच बोलायचं होतं, पण राहून गेलं, वेळ नाही मिळाला. आपण बसूयात का कुठेतरी? हे बघा, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. नाही नाही, मी तुमचा जास्त वेळ घेणार पण नाही. विक्रांत, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोला लवकर. मला तुम्ही खूप आवडता. मी प्रेमात पडलीये तुमच्या. तुम्ही लग्न कराल माझ्याशी? होच म्हणा तुम्ही, कारण मला तुमच्याशीच लग्न करायचं. तुम्ही इतकं डायरेक्टली कसं बोलू शकता? हो, माझ्या जे मनात असतं तेच तोंडावर असतं. स्पष्ट बोलते मी. #प्युअर सोल. हे बघा, पण माझ्या मनात तुमच्याविषयी काहीच नाही. आपण ठरवतो तो माणूस आपल्या मनात येतो. विक्रांत, तुमच्या बहिणीचं माझ्या भावाशी लग्न झालं, त्यामुळे आपल्या फॅमिलीज एकत्र आल्या. तसे आपणही एकत्र येऊच शकतो ना. अँड यू नो व्हॉट, माझे डॅड म्हणतात मी एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की कुठलाही मुलगा माझ्या प्रेमात पडेल. जवळचं दिसत नसेल बहुतेक त्यांना. काय? तुम्ही जो नंबर डायल करताय ना, तो रॉंग नंबर आहे. नंबर करेक्ट आहे. तो व्यस्त आहे सध्या. मला माहिती आहे ना कशात व्यस्त आहे, पण मी तुम्हाला सांगते त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण शेवटी तुमचं लग्न माझ्याशीच होणार आहे. इम्पॉसिबल आहे ते. का? काय इम्पॉसिबल आहे? आहेत काही कारण. कोणती कारण? हे बघा, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मला तुम्ही अजिबात आवडत नाहीत, आणि माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मला माहितीये तुमचं कोणावर प्रेम आहे. आरती ना? कोणी असो, तुम्हाला काय करायचंय? हे बघा, माझं तुमच्यावर प्रेम नाहीये. विषय संपला. मला कळत नाहीये असं काय आहे त्या आरतीमध्ये. एक नंबरची काकूबाई आहे ती. तुम्हाला कळतंय का तुम्ही कोण आहात? तुम्ही विक्रांत वानखेडे आहात. अहो, कुठेतरी मॅच होणार आहे का तुमचं घराणं तिचं घराणं? मी बघितलंय तिला, मी ओळखते. ती एका मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करते. ट्रस्ट मी. मला सांगा, तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न अशा एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये केलं असतं? नाही ना. हो, लग्न करायचं तर बरोबरी तर झाली पाहिजे ना. म्हणून मी तुम्हाला सांगते, आपण करेक्ट होत एकमेकांसाठी. आपली घराणी सेम आहेत, आपण तेवढेच श्रीमंत आहोत. जर तुमच्या बहिणीचं माझ्या भावाशी लग्न होऊ शकतं, तर मग आपलं का नाही होऊ शकत? कळत नाहीये कोण कुठली ती आरती, तिचा काय संबंध? खूप बोलताय तुम्ही. तुम्हाला काय लग्न म्हणजे एक्सचेंज ऑफर वाटते का? आद्याला दिलं, सारिकाला घेतलं. प्लीज निघा इकडनं. नाही जाणार. मला तुमच्याकडनं उत्तर हवं. उत्तर म्हणण्यापेक्षा इनफॅक्ट मला तुमच्याकडनं होकार हवाय. अरे काय प्रॉब्लेम आहे तुमचा? कसली जबरदस्ती आहे? हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय माझा आरतीवर प्रेम आहे, आणि तिच्याबद्दल काही उलटसुलट बोललेलं मी ऐकून घेणार नाहीये. आणि राहिला प्रश्न तुमचा, तर आद्याच्या लग्नात जे काही उपद्व्याप केलेत ना, ते बघून कोण प्रेम करेल तुमच्यावर? ठीक आहे, ठीक आहे, जाते मी. पण जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही जिच्यावर जीव लावताय ना, ती तुमच्या जीवाशी खेळते. नाही, प्रेम तर खूप लांबची गोष्ट आहे. माणुसकी असती ना तिच्याकडे, तर तिने तुम्हाला सांगितलं असतं की